ह्या वर्षी आपल्या माळेगाव यात्रेमध्ये 2 नवीन विषय आलते. चला तर ते 2 विषय कोणते कोणते आहेत ते तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवतो. ते 2 विषय तर सोडूनच द्यावं काय. हे बघा, पोरगी कशी 2 पायावर चालत होती एका झुरीवर, असं मधातून कसं. चला तर आता सर्वांनी पहिल्यापासून बघा. सकाळी सकाळी आपलं लगेच आवरून घेतलं ना, आपले मित्र अहमदपूरमध्ये थांबलते, त्यांना घेतलं लगेच आणि एसटी मध्ये बसून लगेच आपण माळेगावला निघालो. तर आता आपली एंट्री होणार होती माळेगावमध्ये. बाहेरूनच इतकी गर्दी दिसू लागली. मधात तर किती गर्दी असेल की म्हणलं लका. मधात आल्यानंतर मंदिराकडे जावं म्हणलं तर मंदिराकडे खूपच गर्दी होती. त्याच्यानं बाहेरूनच दर्शन घेऊन आपण इकडे आला घोड्याच्या बाजारमध्ये. घोड्याचा बाजार बघून घेतला आम्ही एक नंबर पद्धतीने. तुम्ही पण बघा कसले डेंजर घोडे आहेत. घोड्याचा बाजार एक नंबर पद्धतीने बघून घेतला आणि पुढे निघत होतो आपण. तर आपल्याला तेवढ्यात आपले हॉस्टेलचे मित्र व आपले सर गाठ पडले. आपल्या मित्राला म्हणलं चला तुम्ही पुढे, मी आलोच म्हणलं. आपले मोरे सर बघा कसे आहेत एक नंबर पद्धतीने. आपल्या मित्रांना लगेच बाय केलं, निघालो आपण इकडे कुत्रे बघायला. कुत्र्यांचा बाजार बघायला जाणारच होतो. तेवढ्यात बघू शकता तुम्ही वरून कसं एक नंबर पद्धतीने माळेगाव दिसत होतं. गेलता तेव्हा तर सगळे कुत्रे उठून गेलते का. कुत्रे तर उठून गेलेला का. चला म्हणलं आता मस्त पैकी मस्ती करूया म्हणलं. काय करावं म्हणलं तर लगेच पुंग्या घेतल्या आणि वाजवत हिंडू लागला मग आम्ही मस्ती करत. पुंग्या वाजवून वाजवून आपल्या सुमित भाऊला लागल ती भूक. मग चला म्हणलं वडापाव खाऊन घेऊ एक नंबर पद्धतीने. वडापाव खालाव एक नंबर पद्धतीने. लगेच इकडे अननस होता, अननस खालाव एक नंबर पद्धतीने. इकडे आला तर काय मत काकू आपशी पोरगी बुलेट चलाएगी, पोरगी बुलेट चलाएगी म्हणला. तर चला तर बघा म्हणलं पोरगी कशी बुलेट चलाएगी. या पोरीने एकदम डेंजर बुलेट चालवली. तुम्हाला तर बघायचं असेल तर ह्या व्हिडिओला कमेंट करा, पार्ट 2 लगेच टाकतो. बाय बाय, भेटू आपण पार्ट 2 मध्ये. लाईक कमेंट फॉलो करा.